महाबळेश्वरची उंची 4500 फूट आहे आणि प्रतापगडाची 3.5 आहे। तुम्ही महाबळेश्वरून 1000 फूट खाली उतरलात आणि ज्या घनदाट जंगलाच्या परिसरातून वरती आलात तो परिसर होता जावळीचा। याला जावळीचं जाळं आणि जावळीचं खोरं म्हणायचे। या जावळी परिसरात राज्य करणारे यांचं नाव होतं चंद्रराव मोरे। शिवाजी महाराजांनी याच मोऱ्यांकडून जावळी घेतली आणि 1656 ते 58 ला गड बांधला। 59 ला अफजल खान आला आणि याला मारून महाराजांना विजय मिळाला। विजयास मराठीत प्रताप म्हटलं आणि गडाचं नाव ठेवलं प्रतापगड। पण या गडाची नावं 5 आहेत। ढोरप्या डोंगर, जावळीचा किल्ला, वनदुर्ग, प्रतापगड, रान आडवा गौंड एवढी नावं गडाची आहेत। किल्ला एकच आहे, नाव अनेक आहेत। 8वा मिर्झा राजे जयसिंगावर केलेला तह होता पुरंदरचा। 23 गड दिले म्हणाले, 23 किल्ले नाही दिले। देताना गड दिले 12-13, नावं लिहिली 23। एकाच किल्ल्याला नावं 4 ते 5 म्हणजे देणारा पण खुश होता आणि घेणारा पण खुश होता। इकडे खाली एक पाण्याचा तलाव बघा। या तलावातून महाराजांना 2 फायदे झालेले। वरतून खालपर्यंत काळा खडक होता, खडक खोदला, दगडी काढल्या, दगडांच्या भिंती बनवल्या आणि ते लोक खोदत गेले। याच खड्ड्यांमध्ये झरे लागले, दगड आणि पाणी। निसर्गानं महाराजांना साथ दिली, डोंगरात पाणी मिळालं। ज्या मावळ्यांनी काम केलं हे जिद्दी नव्हतं। किती वर्षात गड बांधला? 2 वर्ष 1 दिवस। विचार करा, आपण ग्राउंड लेवलला विहीर खोदायला जातो, पाणी लागत नाही, त्यांना डोंगरात पाणी लागलं। ज्या मावळ्यांनी जिद्दीनं काम केलं तो 2 वर्ष 1 दिवसात गड उभा राहिला। पण 360 वर्ष गड जुना सुद्धा आहे। ऊन वारा पाऊस झेलत आजही गडाच्या भिंती उभे आहेत। तुम्ही विचार करताना यंदा घर बांधायला चालू करा, 5 वर्ष पूर्ण होत नाही। आपल्या घराचं आयुष्य 30-40 वर्ष, हा 2 वर्ष 1 दिवसात उभा केलेला गड आहे। 360 वर्ष जुना आहे। ऊन वारा पाऊस झेलत उभा असलेला गड उभा राहून काय बोलतो ते ऐका। उभा राहीन मी, सांगेन गाता, उभा राहीन मी, सांगेन गाता मराठ्यांच्या पराक्रमाची आणि आठवण सदा करून देईन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची।